गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या या भागामध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्या घटकाचं नाव आहे मानवी वस्त्या. भारत आणि ब्राझील या दोन देशातील मानवी वस्ती आणि मानवी वस्तींचं स्वरूप कसं आहे, ग्रामीण भाग म्हणजे काय, शहरी भाग म्हणजे काय, शहरी भागालाच आपण नागरी भाग असंही म्हणतो, आणि नागरीकरणाची प्रक्रिया भारतामध्ये कशी आणि कोणत्या पद्धतीनं विकसित झालेली आहे, ब्राझीलमध्ये नागरीकरणाचं स्वरूप काय आहे, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास मला वाटते या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चला तर सुरुवात करूया भारतापासून. भारत, मानवी वस्त्या. या ठिकाणी एक चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. या चित्राकडे काळजीपूर्वक पहा आणि निरीक्षण करून सांगा की दिलेल्या चित्रातील मानवी वस्त्यांचा प्रकार कोणता आहे. पहिल्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला केंद्रित वस्त्यांचा प्रकार पाहायला मिळेल, आणि दुसऱ्या चित्रामध्ये जो मानवी वस्त्यांचा प्रकार आहे तो विरळ किंवा विखुरलेल्या मानवी वस्त्यांचा प्रकार आहे. विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे तर दुसऱ्या चित्रातला आहे. त्याचं कारण काय, तर ज्या भागामध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण आता पुढं पाहणार आहोत, या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशात असतील याचाही अंदाज आपल्याला बाळगायचा आहे. या चित्राकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वस्त्या का आढळतात. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये हवामानामध्ये जी भिन्नता आहे, एके ठिकाणी राजस्थानच्या वाळवंटामध्ये अतिशय उष्ण असं हवामान आहे, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिशय थंड वातावरण असतं. किनारी भागामध्ये दमट हवामान असतं, तर मध्य भागामध्ये अवर्षणग्रस्त भाग आहे. काही ठिकाणी पाऊस जास्त पडतो, काही ठिकाणी अतिशय कमी पडतो. पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, सुपीकता असे अनेक घटक आहेत जे मानवी वस्त्यांचं स्वरूप ठरवत असतात. हिमालयाच्या उत्तुंग अशा पर्वतरांगांमध्ये तीव्र अशा उतारावर दऱ्या खोऱ्यांमधून राहणाऱ्या ज्या वस्त्या आहेत त्या विखुरलेल्या वस्त्या असतात. सुपीक अशा गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये वसलेले जे लोक आहेत ते केंद्रित वस्त्या स्वरूपाचे असतात. सांगण्याचं तात्पर्य या माध्यमातून आपल्याला असं कळतं की भारताच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर भारताच्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये किंवा भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ नर्मदेचं खोरं आहे, विंध्य पठार आहे, शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. आपल्याला कोणत्या वस्त्या आढळतात? केंद्रित वस्त्या आढळतात. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येचं कॉन्सन्ट्रेशन सर्वात जास्त आहे. या उलट मध्य भारताचा जो वन आच्छादित भाग आहे, म्हणजे जो जंगलानं व्यापलेला आहे, राजस्थानचा पश्चिम किंवा दक्षिण भाग आहे जो वाळवंटानं व्यापलेला आहे, किंवा हिमालयाचा उतार असेल, दऱ्या खोऱ्या असतील, विखंडित आणि उंच सखल अशा प्रकारचा प्रदेश असेल, अशा सर्व भागामधील मानवी वस्त्या ह्या विरळ किंवा विखुरलेल्या अवस्थेमध्ये आढळतात. आणि या चित्रामध्ये ते दोन्ही वस्त्या आपल्याला दाखवलेल्या आहेत, आणि आपल्याला या चित्रांच्या सहाय्यानं कोणत्या भागामध्ये कोणत्या वस्त्या आढळतात आणि त्याचं कारण काय असावं, आणि या वस्त्या भारताच्या कोणकोणत्या प्रदेशातील असतील या सर्वांचं उत्तर मी या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. एखाद्या वस्तीला आपण कोणत्या स्वरूपाची वस्ती म्हणावी यासाठी आपल्याला काही क्रायटेरिया वापरावा लागेल. हा क्रायटेरिया वापरत असताना तुम्हाला असं लक्षात येईल की हा तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत, आणि या सोयीसुविधांच्या आधारे आपण एखादा भाग हा ग्रामीण भाग आहे का शहरी म्हणजेच नागरी भाग आहे यामध्ये आपण त्याचं विभाजन करत असतो. तक्त्यामध्ये टिकमार्क करायचं आहे. टिकमार्कची खूण करून वर्गीकरण पूर्ण करायचं आहे. तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या सुविधांवर 5 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत.
आता सुरुवातीला आपण या सुविधा कोणत्या भागात आहेत हे पाहूया. म्हणजे ग्रामीण का शहरी नागरी अशा संदर्भात. पेट्रोल पंप हे मुख्यतः नागरी भागात असतात, पण अलीकडे ग्रामीण भागात सुद्धा आढळत आहेत. चित्रपटगृह हे प्रामुख्यानं नागरी भागातच असतात. आठवडी बाजार हा सुद्धा नागरी भागातच असतो. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र अलीकडं नागरी भागात आणि तसेच ग्रामीण भागात सुद्धा निर्माण करण्यात येत आहेत. पोलीस चौकी ही सुद्धा मुख्यतः नागरी भागात असते. अलीकडं काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोलीस चौक्या निर्माण होत आहेत. कलादालन हे नागरी भागात आणि आता काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सुद्धा निर्माण केलं जात आहे. ग्रामपंचायत ही मात्र फक्त ग्रामीण भागातच असते, नागरी भागामध्ये नसते. कृषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण आणि नागरी दोन्हीकडेही असू शकते. प्राथमिक शाळा दोन्हीकडे आहेत, ग्रामीण भागातही प्राथमिक शाळा आहेत, नागरी भागातही आहेत. माध्यमिक शाळा ग्रामीण भागात आहेत, नागरी भागातही आहेत. महाविद्यालये मात्र काही प्रमाणात क्वचित ठिकाणी ग्रामीण भागात आढळतात, पण बहुतांश ते नागरी भागात आहेत. दुकान हे दोन्ही भागात असतात, ग्रामीण आणि नागरी. बहुविध शुश्रूषा रुग्णालय हे मोस्टली मोठ्या प्रमाणात नागरी भागातच आहेत. मेट्रो स्टेशन हे फक्त नागरी भागात आहेत. बसस्थानकं ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागात आढळतात. विद्यापीठं हे सुद्धा शहरी म्हणजेच नागरी भागातच आढळतात, पण क्वचित एखाद्या वेळेस एखादं विद्यापीठ एखाद्या गावाजवळही असू शकतं. आता या सर्व मुद्द्यांच्या स्पष्टीकरणानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया. म्हणजे या सुविधांच्या आधारे आपण एखादी वस्ती ही ग्रामीण वस्ती आहे का नागरी वस्ती आहे अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करू शकतो. पण हे क्लासिफिकेशन करण्याच्या अगोदर केंद्रित वस्त्या म्हणजे काय आणि विरळ वस्त्या म्हणजे काय ह्या मुद्द्यांचाही अभ्यास मला वाटते आपण या अगोदरच्या स्लाइडमध्ये केलेला आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे आणि हा पुढचा मुद्दा असा आहे की यामध्ये आपल्याला ब्राझीलमधील मानवी वस्त्यांचा अभ्यास करायचा आहे. ब्राझीलमधील ज्या वस्त्या दाखवलेल्या आहेत या चित्रामध्ये ब्राझीलमधील वस्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. या चित्राचं बारकाईनं निरीक्षण केल्यास तुम्हाला असं लक्षात येईल की एक पहिलं चित्र जे आहे ते साओ पावलो नावाचं शहर आहे ब्राझीलमधलं, आणि दुसरं जे चित्र आहे ते ॲमेझॉन नदीचं खोरं आहे, वन विभाग आहे. या चित्रांमध्ये पहिल्या चित्रातली जी वस्ती आहे ती केंद्रित प्रकारच्या वस्त्यांचं स्वरूप तुम्हाला इथं आढळतं, आणि ॲमेझॉन नदीच्या सखल भागामध्ये मात्र विरळ किंवा विखुरलेल्या वस्त्या तुम्हाला आढळतात. असे हे दोन्ही चित्र इथं दिलेले आहेत. त्याशिवाय इतर दोन चित्रसुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत. आणि ब्राझीलमध्ये तुम्ही जर बघितलात तर साधारणतः मोठ्या प्रमाणात मानवी वस्त्या ह्या पूर्व किनाऱ्यावर केंद्रित झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, जेव्हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये युरोपियन वसाहतवाद्यांनी प्रवेश करायला सुरुवात केला तो प्रामुख्यानं पूर्व बाजूनं केलेला होता. त्यामुळं झालं काय, ह्या सगळ्या युरोपियन लोकांनी आपल्या ज्या वस्त्या आहेत म्हणजे वसाहती आहेत ते दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजेच ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर केलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या बनलेल्या आहेत. म्हणून ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर सगळ्यात जास्त लोकसंख्या केंद्रित झाल्याचं आपण मागच्या तासाला म्हणजे मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. या वस्त्या अशा का विकसित झाल्या किंवा त्याची काय कारणं असतील याचं जर थोडंसं आपण ॲनालिसिस केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की किनारपट्टीजवळ साधारणतः सम आणि दमट अशा स्वरूपाचं हवामान असतं. सम आणि दमट म्हणजे काय, एकतर समुद्राचं सानिध्य आहे त्यामुळं हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असते, आणि हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणची हवा दमट बनते. मुबलक पाणी पुरवठा आहे कारण बहुतांश नद्या या किनारी नद्या आहेत, त्यामुळं पाण्याची कमतरता नाही आहे. साधन संपत्तीची उपलब्धता आहे, शेतीपूरक जमीन आहे, आणि या सर्व सुविधा या भागामध्ये उपलब्ध असल्यामुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते.
त्याचं कारण ही सगळी अनुकूलता आपल्याला या किनारी भागामध्ये पाहावयास मिळते. म्हणून आता मी जे उदाहरण तुम्हाला दिलं, पहिल्या चित्रामध्ये जे शहर दिसतंय साओ पावलोमध्ये मोठ्या प्रमाणात मानव वस्त्या आढळतात. त्याचं कारण त्या ठिकाणची सुपीक जमीन आहे. शिवाय या भागामध्ये कॉफीच्या उत्पादनासाठी अतिशय योग्य असं वातावरण आहे. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. या प्रदेशात खनिजांचा मुबलक असा साठा आहे. या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित असा पुरवठा आहे. वाहतुकीच्या सोयीही चांगल्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत आणि या सर्व कारणांमुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेले आढळते. याला आपण केंद्रित वस्त्यांचा प्रकार असं म्हणतो. कारण ह्या ज्या केंद्रित वस्त्या असतात त्या मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेल्या असतात. साओ पावलोमध्ये अशा प्रकारची केंद्रित वस्ती का आढळते त्याची ही सर्व कारणं आपल्याला सांगता येतील. ब्राझीलच्या ईशान्य भागाकडे जर तुम्ही बघितलात तर उच्चभूमीचा प्रदेश आहे आणि उच्चभूमीचा बराच मोठा भाग हा अवर्षणग्रस्त आहे. अवर्षणाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अवर्षणग्रस्त असल्यामुळं पाणी पुरेशा प्रमाणात आणि नियमितप्रमाणे त्या ठिकाणी पडत नाही आणि या भागात शेतीचा विकास मर्यादित झालेला आहे आणि या भागात जी ग्रामीण वस्त्या आहेत त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत. म्हणून या भागामध्ये सुद्धा तुम्हाला वस्ती विरळ स्वरूपात आढळते. आणि किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात म्हणजे ॲमेझॉन नदीचं खोरं असेल या भागामध्ये जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी मानवी वस्त्या अधिक विरळ होत असल्याचं आपणास दिसून येतं. मी दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला जे दाखवलेलं आहे ॲमेझॉन नदीचं खोरं वनभाग आहे. घनदाट अशा जंगलांनी व्यापलेला हा प्रदेश आहे. जंगलं एवढी प्रचंड आहेत की सूर्याचे किरण सुद्धा जमिनीपर्यंत अनेक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत किंवा जमिनीजवळ अंधार पसरलेला असतो. अशा भागामध्ये मानवी वस्त्या निर्माण होणं अतिशय कठीण असतं किंवा या भागामध्ये मानवी वस्त्या अधिक विरळ का आहेत त्याची काही कारणं आपल्याला सांगता येतील. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे हवामान रोगट आहे. कारण ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी रोगट अशा स्वरूपाचं हवामान पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचं रोगट हवामान हे मानवी वस्तीला अनुकूल नसतं. या ठिकाणी साधन संपत्ती भरपूर आहे परंतु साधन संपत्तीचा शोध घेणं आणि त्याचा वापर करणं यावर निसर्गतःच मर्यादा आहे. मीन्स नेचरनंच त्याला काय केलेलं आहे, कंट्रोल केलेलं आहे. का? कारण एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकतर प्रवेश करणं अवघड आहे आणि प्रवेश केल्यानंतर एखादी खाण सापडलीच तर तिथून ते खनिज काढून बाहेर आणणं हे त्यापेक्षा जास्त अवघड आहे. सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात असं आहे की या सर्व गोष्टी म्हणजे जे प्रमुख कारणं आहेत की ज्यामुळं आपल्याला या भागामध्ये म्हणजेच म्हणजे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये अतिशय विरळ अशी मानवी वस्ती आढळते. आणि त्यानंतर अजून एक कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत. कारण वाहतूक नसल्यामुळं या भागातून कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची ने-आण वगैरे करता येत नाही आणि हेच कारण आहे की यामुळं ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये अधिक विरळ वस्ती आढळते. तर ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीच्या अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये विरळ वस्ती आढळते. तर साओ पावलो सारख्या किनारी प्रदेशामध्ये अतिशय दाट वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा केंद्रित वस्त्या आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारच्या वस्त्या साओ पावलोच्या सुपीक अशा जमिनीच्या प्रदेशामध्ये आढळतात. यानंतर जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते आहे नागरीकरणाचा. नागरीकरण म्हणजे शहरीकरण. आपण पाहिलंय की वस्त्या या दोन प्रकारच्या असतात, एक ग्रामीण वस्ती आणि एक नागरी वस्ती. अलीकडं आपण पाहतो की शहरं म्हणजेच नगरं ही मोठ्या प्रमाणात आणि अतिशय प्रचंड वेगानं वाढत चाललेली आहेत. एकूण लोकसंख्येपैकी आज मोठ्या प्रमाणात लोक शहरामध्ये राहायला
पसंत करत आहेत. या ठिकाणी जो ग्राफ तुम्हाला दाखवलेला आहे, रेषालेख दाखवलेला आहे, त्या रेषालेखामध्ये भारतातील नागरीकरणाचं स्वरूप दाखवलेलं आहे, नागरीकरणाची प्रक्रिया दाखवली. आणि या नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये साधारण 1961ला आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 18.0% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत होती. हळूहळू हा ग्राफ वर गेला. 1971ला 18.2, 1981ला 23.3, 1991ला 25.7, 2001ला 27.8 आणि आता 2011च्या मागच्या जनगणनेमध्ये असं आढळून आलं की आमच्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 31.2% लोकसंख्या ही नागरी भागामध्ये म्हणजेच शहरामध्ये आढळते. याचं कारण काय असेल तर त्याची अनेक कारणं आपल्याला देता येतात. त्या कारणांचं स्पष्टीकरण करण्या अगोदर या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या उत्तरांच्या सहाय्यानं आपण या सगळ्या प्रश्नांचं चर्चा करूया. या ग्राफवर भारत नागरीकरणाचा कल दाखवलेला आहे. 1961 ते 2011 या कालावधीमधील भारतात नागरीकरणाची प्रक्रिया कशी होती, कोणत्या स्वरूपात होती, कोणत्या गतीनं नागरीकरण वाढलं, हे आपल्याला या ग्राफच्या सहाय्यानं सांगता येतं. या आकृतीचं वाचन करून काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यात पहिला प्रश्न आहे, 1961 साली नागरीकरणाची टक्केवारी किती होती? तर आपल्याला असं सांगावं लागेल 18.0. कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होतं? तर 1971 ते 1981 या दशकामध्ये नागरीकरणाचा वेग सर्वाधिक म्हणजे तो 5.1% वाढलेला आपल्याला आढळून येतं. कारण या अगोदर तुम्ही जर बघितलात तर 18.2हून नागरीकरणाचा वेग हा 23.3 वर पोहोचला. म्हणजे नागरीकरण हे 5.1% म्हणजे सर्वाधिक झाल्याचं आपल्याला या दशकामध्ये आढळून येतं. कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती? तर या संपूर्ण ग्राफचा जर आपण अवलोकन केलं तर 1961 ते 1971 या दशकामध्ये नागरीकरणाचा वेग सर्वात कमी म्हणजे 0.2 असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? तर ह्या संपूर्ण नागरीकरणाच्या कल जर पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल की यामध्ये भारतामध्ये नागरीकरण हे झपाट्यानं होत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जात आहेत, म्हणजे लोकांचं शहरांकडे स्थलांतर होत चाललेलं आहे असं या आलेखावरून आपल्याला सांगता येतं. भारतातील नागरीकरणाचा वेग तसा कमी आहे. 2011 साली 31.2% लोक हे नागरीकरण म्हणजे नागरी भागामध्ये राहत होते आणि तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. असं असलं तरी देशातील नागरी लोकसंख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण नागरीकरणासाठी उदयास आलेली काही नवीन शहरं आणि असलेल्या शहरांचा वाढत चाललेला विस्तार आणि त्या शहरांबाबतचं नियोजन ह्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण शहरीकरण होत असताना ते नियोजनबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. शहरांचा अलीकडं मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई सारखी शहरं झपाट्यानं वाढत चाललेली आहेत. त्यांचा विस्तार प्रचंड प्रमाणात होत चाललेला आहे. काही नवीन शहरं उदयाला येत आहेत. अशा सर्व बाबी आहेत जे नागरीकरणामध्ये अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. भारतातील नागरीकरणाची परिस्थिती जर तुम्ही बघितलात तर उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडं नागरीकरण जास्त झालेलं आपल्याला आढळते. भारतामध्ये गोवा हे एक असं राज्य आहे
ज्या राज्यामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं आहे, म्हणजे या राज्यातील सुमारे 62% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. त्याशिवाय दिल्ली आपल्या देशातील केंद्रशासित प्रदेशाचं नागरीकरण जर बघितला तर ते 80%च्या वर झालेलं आहे. म्हणजे दिल्लीमधील 80% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. शिवाय तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झालेलं आहे. हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झाल्याचं आपल्याला आढळून येईल. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. तक्त्याची माहिती घेण्या अगोदर माहीत आहे का तुम्हाला, भारतीय उपखंडाला खूप प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे आणि या उपखंडामध्ये अनेक पिढ्यांपासून नदी किनारी, पठारी प्रदेशावर, डोंगर दऱ्याखऱ्यांवर अनेक प्रकारची शहरं, वस्त्या निर्माण झाल्याचं आपल्याला आढळून येईल. दिल्ली जे आज भारताची राजधानी आहे, एकेकाळी ते इंद्रप्रस्थ नावाचं शहर होतं. प्राचीन काळामध्ये अशी अनेक शहरं आहेत जी आजही अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये काही जुनी शहरं आहेत, उदाहरणार्थ मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान. हे अशी शहरं आहेत की जी त्या त्या काळातील नागरी वस्त्या म्हणून नावारूपाला आलेली होती आणि यावरून भारताला नागरीकरणाचा एक मोठा इतिहास किंवा एक मोठी परंपरा आहे. भारतामध्ये शहरं ही आजच उदयाला आलेली नाही आहेत. अतिशय प्राचीन काळांपासून भारतामध्ये शहरं अस्तित्वात होती. फक्त काळाच्या ओघामध्ये त्या शहरांचं स्वरूप आणि त्या शहरांचा आकार आणि काही नव्यानं उदयाला आलेली शहरं, काही जुनी शहरं नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या टेबलमध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. या टक्केवारीच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की कोणत्या राज्यामध्ये नागरीकरणाची टक्केवारी म्हणजेच शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची टक्केवारी किती आहे. साधारण आता बघा, 0 ते 20 म्हणजे फक्त 20% पर्यंत लोक जिथं शहरी भागात राहतात असे राज्य आहेत हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम आणि ओडिशा. ज्या राज्यांमध्ये 21 ते 40% लोक शहरी भागात राहतात ते मेघालय, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, हरियाणा, अंदमान निकोबार बेटे, पंजाब व कर्नाटक, मध्य प्रदेश. 41 ते 60 मध्ये गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, केरळ, तमिळनाडू, मिझोराम. 61 ते 80 मध्ये गोवा, पुदुचेरी, दमण आणि दीव, लक्षद्वीप. आणि सर्वाधिक म्हणजे 81 ते 100% लोक जिथं शहरी म्हणजे नागरी भागात राहतात असे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. एक चंदीगड, दुसरं आपली राजधानी क्षेत्र म्हणजे दिल्ली, ज्यामध्ये 81 ते 100% लोक हे नागरी भागामध्ये राहत असल्याचं आढळून येतं. अशा प्रकारे आपण भारताच्या मानवी वस्त्या आणि मानवी वस्त्यांचं स्वरूप तसेच नागरीकरणाचा वेग आणि नागरीकरणाचं स्वरूप या दोन्ही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता आपण ब्राझीलकडे वळूया. जसं भारतामध्ये नागरीकरण आणि नागरीकरणाचा वेग आपण पाहिला, त्याच आधारे एक आलेख तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. या आलेखावर आधारित काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. हा आलेख आहे ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा. 1960 ते 2010 या काळामध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती राहिलेली आहे हे या आलेखामध्ये दाखवलेलं आहे. 1960 मध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी होती 41.1, 70 मध्ये 56.8, 80 मध्ये 66, 1990 मध्ये 74.6, 2000 मध्ये 81.5 आणि 2010 मध्ये 84.6% लोकसंख्या ही नागरी भागात राहत असल्याचं दिसून येतं. म्हणजे ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग आणि नागरीकरणाचं प्रमाण हे दोन्हीही भारताच्या तुलनेत जास्त प्रमाणात झाल्याचं दिसून येते.
या माहितीच्या आधारे आपण एक रेषालेख तयार केलेला आहे, जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आणि या रेषालेखावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यात पहिला प्रश्न आहे, या आकडेवारीमधील वर्षांतर किती आहे? तर म्हणजे 10 वर्षाचं अंतर आहे. 1960 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 अशा प्रकारची ही आकडेवारी आहे. कोणत्या काळात नागरीकरण वेगानं झालेलं आढळतं? तर तुम्ही जर टक्केवारीच्या या प्रमाणात जर बघितलं तर साधारण 47 ते 56.8 या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर एकूण टक्केवारीचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, त्या आधारे आपल्याला हे प्रमाण सांगता येईल. पहिल्या दशकामध्ये तुम्ही जर बघितलात तर 56.8 मधून जर 47.1 काढलं तर 9.7% म्हणजे 1960-70 मध्ये 9.7% नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर 1970 ते 80 मध्ये नागरीकरणाचा वेग जर आपण बघितला तर तो साधारणपणे 9.2 असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर 1980 ते 90 मध्ये नागरीकरणाचा वेग जर आपण बघितला तर तो आहे 8.6. आणि त्यानंतर 2000 ते 1990 ते 2000 या कालावधीमधील नागरीकरणाचा वेग जर बघितला तर तो आहे 6.9. आणि सगळ्यात शेवटी 2000 ते 2010 मध्ये नागरीकरणाचा वेग जर आपण बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की तो वेग आहे 3.1. या टक्केवारीच्या आधारे सर्वाधिक नागरीकरण हे 1960 ते 70 या दशकामध्ये झालेच आहे. विकसनशील देशांपैकी ब्राझील, आता या आलेखाचं विश्लेषण जर करायचं म्हणलं तर ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे. या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया अगदी वेगळी आहे. म्हणजे साधारण बघितला तर सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता, परंतु त्यानंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावलेला आहे. ब्राझीलमधील प्रामुख्यानं दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये साओ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक झालेली आहे. देशातील फक्त काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ, वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ब्राझील सरकारनं अलीकडं पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येते. कारण पूर्वेकडं लोकसंख्येचं जास्त केंद्रीकरण व मानवी वस्त्यांचं जास्त केंद्रीकरण झालेलं आहे आणि पश्चिमेकडं मात्र अतिशय विरळ मानवी वस्ती असल्याचं आपल्याला आढळून येतं. यामुळे काही भागातच होणारं नागरीकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरण जे असमतोल तयार झालेला आहे तो असमतोल कसा दूर करता येईल यासाठी तिथलं शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. कारण या सरकारसमोर एक मोठी चिंता आहे. कारण देशाचा भूक्षेत्र एवढं मोठं असताना सुद्धा तुमच्या देशाची प्रचंड मोठी लोकसंख्या ही एकाच ठिकाणी जर केंद्रित झाली तर त्या ठिकाणच्या संसाधनांवर त्या मानवी वस्त्यांचा, मानवी लोकांचा एक मोठा आणि प्रचंड दाब तयार होतो आणि ताण निर्माण होतो आणि त्या तणावातून ही परिस्थिती उद्भवते. सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात असं आहे की लोकसंख्या वितरणातील असमतोल हा दूर करण्यासाठी तिथल्या शासनानं पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या आधारे ब्राझीलमधील एक नकाशा तुम्हाला दिलेला आहे. आकृती 7.5च्या आधारे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. या चित्राकडे पहा. खाली 2 उपग्रही प्रतिमा आहेत, त्यांचं निरीक्षण करा आणि भूरचनेच्या संदर्भात या वस्तींचं वर्णन करा आणि प्राकृतिक रचनेचा विचार करता या वस्त्यांचे स्थान कोठे ते सांगा आणि त्यांचा आकृतिबंध व भविष्यातील विस्ताराच्या मर्यादा शोधा.
आता बघा, एक भाग जो दिसतोय तो उतारावरचा आहे, म्हणजे डोंगराच्या उतारावर पायथ्याला निर्माण झालेल्या वस्त्या आहेत दुसऱ्या चित्रामध्ये. पहिलं चित्र जे आहे ते सुद्धा अशाच स्वरूपाचं आहे, घनदाट जंगलांनी व्यापलेलं आहे आणि किनारी भागामध्ये त्याच्या वस्त्या, जंगल जिथं संपलं तिथं ही वस्ती पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला जे वर्णन या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे भूरचना, म्हणजेच प्राकृतिक रचना आणि मानवी वस्त्या, या दोघांचा जो कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा टेबल आपण ज्याला म्हणतो, तो कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा टेबल कसा अभ्यासायचा, यावरून आपल्याला या दोन्हीचं वर्णन या ठिकाणी या माध्यमातून करता येतं. अशा प्रकारे आपण ब्राझीलमधील नागरीकरणाची स्थिती पाहिलेली आहे. यानंतर दिलेला नकाशा हा ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येचं प्रमाण दाखवणारा नकाशा आहे. यामध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी जर बघितली तर 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100 अशा प्रमाणात याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि या वर्गीकरणाच्या अनुषंगानं रंगछटा पद्धतीनं, म्हणजे क्षेत्रगणी पद्धतीनं रंगछटांचा वापर करून हा नकाशा डिझाईन केलेला आहे. त्यात गुलाबी रंगछटा वापरलेल्या आहेत. सगळ्यात जास्त गडद रंग ज्या राज्याला दिलेला आहे त्या भागामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानुसार जर बघितलं तर ब्राझीलमधील गोइयास, साओ पावलो, रिओ दी जनेरियो या राज्यांमध्ये सर्वात जास्त आणि त्यानंतर एस्पिरितो सांतो या राज्यामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे. उलट पारा, मारानाओ, पियाउई या राज्यांमध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं नकाशावरून दिसून येतं. देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागामध्ये जास्त असल्याचं दिसून येतं. उत्तरेकडील राज्यांपेक्षा साओ पावलो, गोइयास, रिओ दे जेनेरियो हे राज्य सगळ्यात जास्त, आणि त्यानंतर ब्राझीलमधील उच्चभूमीचा प्रदेश असेल किंवा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये लोकसंख्या कमी असल्यानं या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. या भागात मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदरं आहेत आणि या ठिकाणी सुद्धा नागरीकरण जास्त झाल्याचं आपल्याला आढळून येतं. ब्राझील आणि भारत या दोन देशातील लोकवस्तीची रचना, नागरी आणि ग्रामीण लोकवस्ती तसेच नागरीकरण या संदर्भात संपूर्ण माहिती आपण मिळवलेली आहे. आणि अशा प्रकारे मानवी वस्त्यांचं स्वरूप काय असतं, नागरीकरण आणि नागरीकरणाची प्रक्रिया कशी असते, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास या माध्यमातून आपण केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.